नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बोडके, संस्थापक छाव संघटना तर्फे आपणाशी संवाद साधत आहे। मागील 8 ते 10 दिवसापूर्वी आम्हाला दापोली रत्नागिरी येथील गोवा किल्ल्याची माहिती मिळाली की ज्याची फार दुरावस्था झालेली आहे। तिथल्या भिंती पडलेल्या आहेत, चारी बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत। अशी परिस्थिती आर्किओलॉजी डिपार्टमेंटवर आलेली आहे की तिथे प्लास्टिकने ते झाकून ठेवलेले आहे। तरी आमची आर्किओलॉजी डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांना अशी विनंती आहे की ह्या गोवा किल्ल्याच्या समोर डायगोनली अपोजिट साइडला सुवर्णगड किल्ला आहे, ज्याचा नुकताच युनेस्कोच्या ज्या 12 गड किल्ले ची यादी युनेस्कोने जाहीर केली, त्यातला सुवर्णगड किल्ला हा हाकेच्या अंतरावर आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात तिथे जे पर्यटक व्हिजिटला येतील तर हा समोरच्या किल्ल्याला सुद्धा ते भेट देण्याची शक्यता आहे किंवा भेट देतील किंवा उत्सुकता म्हणून आजूबाजूच्या किल्ल्याबरोबर सुद्धा ते भेट देतील। तर अशा किल्ल्यांची दुरावस्था बघितल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अशा चुकीच्या पद्धतीचं प्रदर्शन व्हायला नको म्हणून आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांना नुकताच या संदर्भात मेल पाठवलेला आहे आणि लवकरच आम्ही मुंबई येथील त्यांच्या फोर्ट येथील ऑफिसला भेट देणार आहोत आणि तिथले संचालक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की हे जी किल्ल्याची दुरावस्था झाली याचं काम तुम्ही लवकरात लवकर हाती घ्यावं व त्याची डागडुजी करून तो चांगल्या स्थितीत आणावा, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये जे बाकीचे किल्ल्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यावर याचा फरक पडणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी अशी या व्हिडिओद्वारे नम्र विनंती करण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।